3, 2 and 1. Hip hip! Hip hip! Hip hip! महेश सर, तुम्हाला विचारेन त्या सोहळ्याबद्दल आणि मुळात म्हणजे ट्रेलर तुम्ही पाहिलाय, ज्या पद्धतीने ही जिद्द असते 26 नोव्हेंबर सारखा सिनेमा बनवण्याची, त्याबद्दल काय सांगा? कारण की आपण कॉमेडी बनवतो, ऍक्शन बनवतो, पण याच्यामध्ये सगळंच काही आहे, देशावरचं प्रेम देखील याच्यावर दिसतंय. काय सांगा? सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे चित्रपट नुसता बनवून उपयोग नसतो, तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तुम्ही त्याची पूर्ण तयारी केलेली आहे मला दिसते आहे. कारण चित्रपट लोकांपर्यंत पोहोचायला आपल्याला प्रमोशन करावं लागतं आणि ते प्रमोशनची ही सुरुवात आहे. तेव्हा तुमचे गिरीजी आहेतच बसलेले, कारण त्यांनी माझ्या बऱ्याच चित्रपटांचे प्रीमियर्स हँडल केलेले आहेत. आय नो इट व्हेरी वेल. माझी खात्री आहे यू आर इन द राईट हँड्स आणि तुमचा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचेल आणि एकदा पोहोचला ना तर आवडणारच. तेव्हा सर्वांचं विशेष अभिनंदन, सर्व कलाकारांचं अभिनंदन आणि विश ऑल द बेस्ट. आणि पोस्टर सुद्धा एकदम उत्कृष्ट झालेला आहे. एखाद्या इंग्लिश पिक्चरचा पोस्टर वाटतो मला असं वाटते हॉलिवूडची फिल्म येते. थँक्यू सर, थँक्यू. आत्ताच त्याचा ट्रेलर पाहिला आणि इतका इंटरेस्टिंग ट्रेलर आहे की आय टेल यू, मला तर वाटलं की मी साऊथची फिल्म बघतो. प्लस मी म्हटलं स्टेजवरून आणि पोस्टर डिझाईन किती सुंदर आहे तर डेफिनेटली. आणि मुख्य म्हणजे ना, मला अजिबात सांगायला वाटत नाही लोकांना का चित्रपट बघायला या, पण आपण त्याचं प्रमोशनच असं केलं पाहिजे तर त्याने येणं भागच आहे. आणि तुमचा हा चित्रपट त्याचा तुम्ही नुसतं ट्रेलर जरी टाकलात ना, पब्लिक वेळा होणार आणि येणार सगळं. पण लोकांना थिएटरमध्ये येऊन चित्रपट पाहायला आवडतो आणि असा चित्रपट जो थिएटरमध्येच पाहायला पाहिजे असाच आहे 26. तो सचिनचं विशेष अभिनंदन. सचिननी खूप छान दिग्दर्शन केलेलं आहे आणि ऑफकोर्स जबादे साहेबांचं तर काय म्हणा, कमाल केली त्यांनी. मस्त असा निर्माता थिएटरला भेटायचा काय विचार होता. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. आणि निलेशजींचा पण विशेष अभिनंदन. पुण्यात निलेशजी नाही आहे, तरी सुद्धा खूप मेहनत केली असणार असं मी अंदाज घेतो, कारण ते व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फिल्म. आणि प्रत्येक कलाकार आणि त्यांची हिरोईन मी असा की नवीन आहे, पण ती नवीन वाटतच नाही, कारण ती इतकी तुम्ही सुंदर काम केलं. आणि ॲक्शन तर तिने अशी केलेली आहे की मला वाटतं काय आता सांगावं. अँड जी डॉक्टर आहे ह्याचं आणखी विशेष गोष्ट आहे ती, मी वकील असून सिनेमा केला तर ती डॉक्टर असून सिनेमा करतो. सो थँक्यू व्हेरी मच. ऑल द विश बेस्ट टू यू गाईज. आणि ही सिनेमा नक्कीच लोकांना आवडेल त्याची मला खात्री आहे. सिनेमा कधी होते? तुमच्या सिनेमाची आधी वाढ बघतो आता 26 नोव्हेंबर नंतर. ऑल द बेस्ट. मी सांगते, पहिल्या दिवशीपासून यांनीच मला सांगितलंय की ऍक्टर म्हणजे काय असतो. सगळ्यांनी मला गायडन्स असं दिलाय की तुला रडायचं तर तू असं करू शकतेस, राग दाखवायचं तर तू कुठल्याचा असा एक पर्सनबद्दल विचार करत असतो, याला खूप राग येतो. म्हणजे इतकं रिअलिस्टिक एक्सपिरियन्स होता ना की मला पिक्चर वाटलीच नाही. तुम्हाला जायला ही चालली काय? खूप खूप म्हणजे मी सांगते ना, मी म्हणून आता पण यांना सोबतच घेऊन आली आहे सांगायला की यांच्यामुळे करू शकले मी, नाहीतर मी कुठेतरी कमी पडलीच असती नक्की. ज्याच्याकडे बॅकग्राऊंड असतो ना, तो सडनली ती गोष्ट करायला जातो तर एक खूप मोठ्या हॉर्डल सारखा असतो की तो नाही करू शकणार. पण मला इतकं सोपं वाटलं, मला हातात धरून ठेवलं होतं सगळ्यांनी आणि खूप व्यवस्थितपणे मला समोर नेलं आहे. मी सांगू शकते की टीमवर्क शिवाय कुठलीच वस्तू पूर्णपणे होत नाही. कॉलेज म्हणा, स्कूल म्हणा, यू ऑलवेज हॅव अ टीम. त्या टीममुळे तुम्ही दिसता. असं तुमच्यामुळे मी दिसली नसती. दिस इज ऑल्सो वन ऑफ द टीम लाईक दॅट. बरं, प्रेक्षक जेवढे मिस करतात तेवढे पेशंट देखील तुला मिस करतात की? हो बरोबर आहे, पण मी ॲडजस्ट करायला तयार आहे. आय लव्ह दिस लाईफ, आय ऑल्सो लव्ह दॅट लाईफ. पेशंट्सना तू प्रेक्षक बनवलं आहे. नक्की मी त्यांना सांगणार आहे ट्रीटमेंट झाल्यावर 9 मेला प्लीज माझी पिक्चर बघायला फॅमिली. चुकलं मॅडम, 9 मेला बोलवलंय का बरं मला चेकअपसाठी? थिएटरमध्ये पण मी बघू शकते. अपॉइंटमेंट कॅन्सल होऊन गेली सर. थँक्यू. बस एक छोटीशी गंमत झाली होती शूटिंगमध्ये. हिचा आणि माझा फॅटिंग सीन होता. ॲक्च्युअली हिला मला बॉटल मारायची होती. तिथे एक रिअल बॉटल होती आणि एक शुगरवाली बॉटल होती. हिने चुकून मला ती रिअल बॉटल मारली
तर एवढं बरं झालं की ती बॉटल इथे लागली माझ्या, तर चेहऱ्यावर लागली असती तर मे बी हा चेहरा वेगळा असता. तर ती अपडेट नाही विसरते आता, अजूनही ती तो किस्सा आठवते मला. पण चित्रपट खूप छान झाला आहे, ते सगळ्यांनी आवर्जून बघावा अशी आमच्या सगळ्यांची विनंती, आणि आमचा सगळ्यांचा रोल तुम्हाला नक्कीच आवडेल. सो थँक्यू सो मच. आमचा चित्रपट खूप छान आहे. 26 नोव्हेंबरचं महत्त्व आहे त्याच्यामध्ये, जे खूप कमी लोकांना माहिती आहे ते आहे. चित्रपटाचं कथा छान आहे, संवाद छान आहेत, आर्टिस्ट सगळे छान आहेत, कलाकार उत्तम कलाकार आहे, आणि प्रत्येकाने आपलं काम खूप छान केलं आहे. डायरेक्शन छान आहे. एकूण सुंदर पॅकेज आहे, ते मनोरंजनाचं बरगतचं पॅकेज आहे, एका मेसेजसहित. पण नक्कीच सगळ्यांनी 9 मेला थिएटरमध्ये जाऊ, आमचा पिक्चर 26 नोव्हेंबर पाहावा. धन्यवाद. नाही बघा, हा ऑफकोर्स बनायला पाहिजे, कारण ह्या फक्त सिनेमा नाही आहे, याच्यामध्ये एक मेसेज आहे. आणि जितके एलिमेंट्स असतात एक सक्सेसफुल फिल्मसाठी, ॲक्शन असते, कॉमेडी असते, सोशल मेसेज असते, रोमांस असते, चांगले लोकेशन्स असतात, या साऱ्याचा कॉम्बिनेशन या पिक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. दुसरी गोष्ट आहे की सारी टेक्निकल टीम स्टेजवर होती, आणि खूप कमी प्रोड्युसर्स असतात ते टेक्निकल टीमला ॲक्नॉलेज करतात. ते प्रोड्युसर्स इथे माझ्यासोबत आहेत, त्यांनी ते ॲक्नॉलेज केलेलं आहे. माझं काम जे आहे ते डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंगचं आहे. तर आमचं मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशनचाही प्लॅन खूप डीप आहे, खूप विस्तारपूर्ण आहे. आणि आम्ही मोठ्या हिंदी पिक्चर्सप्रमाणेच या मराठी पिक्चरला सुद्धा पॅन इंडिया त्याचा प्रमोशनल प्लॅन आम्ही करतो आहे. तर मला खूप आय एम व्हेरी प्राऊड टू बी असोसिएटेड विथ दिस. थँक्यू. मुळात आम्ही आमचा प्रयत्न केलेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या अडचणी, दुःख हे जगासमोर यायला पाहिजे, आणि त्यांच्या अधिकारावर कुठाराघात कसा होतोय ते जगाला दिसलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ही फिल्म आम्ही बनवलेली आहे. आमचा हा प्रयत्न आहे. आता थिएटरमध्ये गेलात तर तुम्हाला सगळं दिसेल. धन्यवाद. जेव्हा आपण सेटवर असतो ना, तर सेटवर प्रत्येक माणूस, म्हणजे तो स्पॉट बॉय असेल किंवा आर्टिस्ट असेल, तर हा सिनेमासाठी, कुठल्याही सिनेमासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि शेवटी जेव्हा एक टीम म्हणून आपण काम करतोय ना, तर ती टीम नसते, तो परिवार असतो एक. आणि हा एक परिवार मिळून आम्ही हा सिनेमा, इतका दर्जेदार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय येत्या 9 मेला. आणि खरं तर एक दुखणं आहे माझं. दुखणं हे आहे की हा जो चित्रपट आहे आपला 26 नोव्हेंबर, हा मराठीच्या इतिहासामध्ये, कारण की मराठीला जे दिवस आत्ता आहेत सध्या, मला नाही वाटत की ते खूप चांगले दिवस आहेत. कारण की त्यामध्ये सिनेमांची चूक नाही आहे, त्यामध्ये दर्शक पण तसा पाहिजे, प्रेक्षक पण तसा पाहिजे. तर मराठी माणूसच मराठी सिनेमा बघायला फार कमी थिएटरमध्ये जातो, तर हे जरा दुखणं आहे. परंतु या सिनेमानंतर 26 नोव्हेंबर जेव्हा पडद्यावरती येईल, तेव्हा हे दुखणं लोकांचं दूर होईल. म्हणजे त्यांना सगळ्याच गोष्टी या चित्रपटामध्ये मिळतील. म्हणजे त्यांना असं वाटेल की एक हॉलिवूडची फिल्म बघतोय, एक साऊथची फिल्म बघतोय, एक चांगला प्रोफेशनल फिल्म आपण बघतोय. हा आनंद देण्याची जी गॅरंटी आहे ते आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून देतोय. आणि म्हणूनच माझं मत आहे की प्रत्येकाने हा सिनेमा, या चित्रपटाला जगवावं. आणि हा चित्रपट जर जगला ना, तर खरंच मराठी इंडस्ट्री जी आहे ते खरंच त्याचे दिवस चांगले येते. बेसिकली जेव्हा मी हा सिनेमा लिहायला घेतला, तर गावखेड्यांमध्ये बरंच असं वातावरण आहे की सुशिक्षित लोकंसुद्धा संविधानाकडे बघत नाही, आणि संविधान माहीत पण नाहीत लोकांना. 26 नोव्हेंबर हा दिवस पण माहिती नाही. तर मला कुठेतरी असं जाणवलं की संविधानाबद्दल अवेअरनेस जरा कमी आहे. तर आपण असं काय करू शकतो की ज्यामुळे आपण अवेअरनेस वाढवू, लोकांपर्यंत हा विषय घेऊन जाऊ शकतो. तर ही कल्पना माझ्या डोक्यात आली, आणि तिथनं 26 नोव्हेंबर या कथानकाचा जन्म झाला. आणि जेव्हा मी जवादे सरांना भेटलो, त्यांच्यापुढे हे सगळं मी ठेवलं, तू असं एक कंटेंट आहे आणि आपल्याला यावर सिनेमा करायचा आहे, की त्यांनी लगेच आम्हाला होकार दिला. आणि आम्ही 1 महिन्यामध्ये कामाला लागलो. सगळ्यात पहिली वेळ अमरजींची, आणि अमरजींकडे आम्ही आलो, त्यांच्याकडे गाणी दिली, आणि एक सुंदर अशी गाणी त्यांनी त्यासाठी तयार केली. नमस्कार, माझं नाव अमर प्रभाकर देसाई. जेव्हा ह्या फिल्मचं म्युझिक करण्याचा माझ्याकडे प्रस्ताव आला, कौशल सरांनी सगळ्यांची ओळख करून दिली माझी,
आणि पहिलंच गाणं 26 नोव्हेंबर. आणि जेव्हा आमचं डिस्कशन झालं की 15 ऑगस्ट 26 जानेवारीला कशी फेमस गाणी आहेत, तसं आपल्याला 26 जानेवारी सारखं किंवा 15 ऑगस्ट सारखं फेमस गाणं बनवायचं. मी बोललो फेमस म्हणजे ते डान्सिंग असायला पाहिजे. मग ते डान्सिंग कसं असलं पाहिजे, त्याची स्टोरी पण बनली पाहिजे. आणि जेव्हा ते बीटवर येतं 26 नोव्हेंबर, तिथे तो ढोल बी जो आपला रेंजर मराठी रेंजर तो पकडणे इम्पॉर्टंट आहे. मग ते गाणं जसं डेमो बनला, त्याच्यानंतर आदर्श शिंदेकडे गेलो आम्ही. आदर्श शिंदे बोलला मी हे गाणं माझ्या शोमध्ये गाणं लाईव्ह, हे पिक्चर आल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही दुसरं गाणं केलं साथ झाली म्हणलं, रोमॅन्टिक सिच्युएशन. आणि शूटला आम्ही इकडे बाहेर जाणार असं. मग स्वप्नील बांदेडकरला आम्ही विचारणा केली. आर्या आंबेकर, आर्याचं आम्ही पुण्यामध्ये डबिंग केलं. ती बोलली एवढी कंपोजिशन डिफिकल्ट असून पण एकदम स्वीट वाटते. तर मला खूप बरं वाटलं. आम्हाला बरेच वर्षांनी असं डिफिकल्ट आणि स्वीट गाणं कंपोज झालं आणि मला खूप आवडलं गाणं. आणि शेवटचं गाणं सपन, जे सिच्युएशनल सॉन्ग आहे आणि सॅड सॉन्ग आहे, ते जावेद अलीजींनी गायलं. जावेद अलीजी जेव्हा थर्ड अंतरा गात होते, गाऊन झालेला अंतरा, पण ते बोलतात नाही यार मेरे को और गाणं आहे, मेरे को पहिले सिच्युएशन बताओ. मग सचिन सरांनी सिच्युएशन सांगितली थर्ड अंतराला काय होतं. मग ते परत त्यांनी पूर्ण रेकॉर्ड केलं, काढून टाकायला सांगितलं. आणि थर्ड अंतर जेव्हा गायला तेव्हा आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला. सगळ्यांच्या अंगावर एवढा काटा आला की एवढं सॉलिड झालं. आणि नंतर ते विजय दयालजी यांनी मिक्स केलेलं आहे गाणं, आणि मिक्सिंग अँड मास्टरिंग आणि कोरिओग्राफ, सगळी गाणी कोरिओग्राफ, फोटोग्राफी अफलातून आहे. सचिन सर डायरेक्टर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि माझ्यावर विश्वास दाखवला निलेशजी आणि सचिनजींनी आणि जवारी साहेबांनी. त्याच्यामुळे ही पिक्चर आमच्यासाठी म्हणतात ना एक म्हणजे जागरूक स्वप्न आहे की लवकरात लवकर घेऊन लोकांना लवकरात लवकर थिएटरमध्ये जाऊन बघावं, असं आमची इच्छा आहे सगळ्यांची. ही अपॉर्च्युनिटी भेटली आहे तर मला त्यांच्यामुळे मला ओमकार सर कळाले, डायरेक्टर सर कळाले. कोण मूवी काय असते मी कधीच केलेली नव्हती. फर्स्ट टाइम चान्स भेटल्यामुळे मला खूप खूप आनंद होतोय. दुसरी गोष्ट, जसं यांनी सांगितलं की तू गाणं गातीयस, ज्या रात्री मला कळलं की तू गाणं गातीयस त्यावेळी मला खरंच वाटलं नव्हतं की मला असं काही अपॉर्च्युनिटी भेटली आहे म्हणून. कारण सिरियसली ज्या दिवशी मी स्टुडिओमध्ये एंटर केलं, आदर्श सर बसले होते आणि ते त्यांच्या समोर मी गाणं मला खूप बरं वाटलं. त्यामुळे म्हटलं चला आता कुठेतरी छान अशी जर्नी स्टार्ट होईल आपली पण. म्हणून थँक्यू सो मच डायरेक्टर सरांना पण आणि आमचे डायरेक्टर सरांना पण. ते आमचे डायरेक्टर पण ते सिगल ऐकत आले की हा जरा वेगळा होता, त्यामुळे पण मी कधी आले. थँक्यू. इतका म्हणजे टास्क होता, जे गाणं दिलं आहे सगळं शूट झालेलं आहे आणि गाणं दिलं आहे, तो टास्क होता मस्तपैकी. आणि न करत हां इकडे बघ, टास्क होता सुंदरसं असं मस्तपैकी करता करता. आणि म्हणजे एक मेलोडियस गाणं असतं, रोमॅन्टिक गाणं असतं, प्रत्येक जॉनरचे गाणे असतात, पण त्यातल्या त्यात ॲक्शन आणि ॲक्शनच्या वर आयदर BGM असतं किंवा काहीतरी असतं, पण हे सॉन्ग होतं त्यामुळे. आणि ते सॉन्ग म्हणताना पण मजा आली, डिझाईन पण मस्त झालेलं आहे. इवन थोडं EDMचा फील पण आम्ही घेतो आहे करता करता. आणि सुंदर कंपोज केलं होतं, त्यामुळे गाणं गाताना मजा आली आहे, गाणं ऐकताना पण मजा येते. तसं तुम्ही सगळ्यांनी पिक्चर बघा, पिक्चर बघायला या, ऐकायला पण या. सो जेव्हा आम्ही कंपोज करत होतो तेव्हा ॲक्च्युली खूप गोष्टी झाल्या. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला EDM पण मिळेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला डबस्टेप पण मिळेल, आणि त्याच्यासोबत जे आपले शाहीर पोवाडे जे गाण्याची पद्धत असते ती पद्धत पण आम्ही ह्याच्यामध्ये घेतली आहे. प्लस एक हुक लाईन पण दिलेली आहे. त्याच्यामुळे हे कम्प्लीट पॅकेज असं तयार झालं आहे गाणं. आणि गौरवने खरंच खूप अप्रतिम गायलेलं आहे. लिरिक्स आपल्या निलेशजींनी खूप अप्रतिम दिलेले आहेत. आणि मी त्यात थोडासा प्रयत्न केला आहे की त्याने चांगलं करायचं. वा, सो थँक्यू सो मच. 26 नोव्हेंबर या चित्रपटाबद्दल सगळ्यांनीच खूप भरभरून बोललेलं आहे. आणि मी माझा जो अनुभव आहे या चित्रपटाचा कम्प्लीट प्रोसेस तुम्हाला सांगू इच्छितो. हे सगळेच आमचे सहकारी आहे आणि अतिशय सुंदर सगळ्यांनी काम केलं. या सगळ्यांसोबत काम करताना मला खूप मजा आली. आणि माझा हा 6वा सिनेमा आहे, पण पहिल्यांदा लवकरात लवकर सिनेमा कम्प्लीट होऊन रिलीज होणारा हा पहिलाच. त्याच्यामुळे इथे वेगळा एक्सपिरियन्स म्हणजे कम्प्लीट 40 दिवसाचा जो शेड्यूल होता, त्या शेड्यूलमध्ये बरेच सीन असे होते ज्यामध्ये तुम्हाला स्वतःला ओळखून काम करायचं होतं, जे खूप इझी नव्हतं. पण हे सगळे सहकारी माझ्यासोबत असून मला जो धीर दिला किंवा एकमेकांकडून आम्ही जे देवाणघेवाण केली त्याबद्दल मला असं वाटतं की हा चित्रपट अतिशय सुंदर झालेला आहे.
आणि सगळ्यांनी 9 मेला चित्रपटगृहात जाऊन बघावा असं मला वाटतं. पटकथा आणि संवाद लिहिलेत मी आणि हा चित्रपट तुमचं मनोरंजन तर करेलच, त्याचबरोबर 26 नोव्हेंबर हा जो दिन आहे आपल्याला कशा मूलभूत हक्क देतं आणि आपल्या सर्वांचे प्रश्न जे आहेत 26 नोव्हेंबरमुळे आपले जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नाशी लढणारा चित्रपट आहे आणि 9 मेला तो रिलीज होते. तुम्ही आवर्जून बघावं असं माझं मत आहे. याचे संवाद आणि पटकथा तुम्हाला नक्कीच आवडतील. धन्यवाद.